भुसावळ तालुक्यात तरुण वर्गासाठी सामाजिक उपक्रम राबवण्याच्या दृष्टीने बोरगाव लेवा पंचायत विभाग भुसावळ युवक मंडळाची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली। जळगाव जिल्ह्यातील 1131 ग्रामपंचायतीचे आरक्षण सोमवारी 15 तालुक्यांच्या मुख्यालयात जाहीर करण्यात आले। त्यात तहसीलदार आणि प्रशासनाने ही प्रक्रिया राबवली। 2025 ते 2030 या काळासाठी हे आरक्षण जाहीर करण्यात आले असून आरक्षण सोडतीमुळे अनेकांना दिलासा मिळाला। काही ठिकाणी हवे तसे आरक्षण मिळाल्याने इच्छुक खुश आहेत, तर काही ठिकाणी इच्छुक उमेदवारांना चांगलाच धक्का बसला। भुसावळ प्राथमिक शिक्षक नूतन सहकारी पतसंस्था मर्यादित भुसावळ या संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत यंदा पहिल्यांदाच गटबाजीचा प्रभाव स्पष्ट जाणवला। सहकार, लोकसहकार, प्रगती शिक्षक पॅनल व शिक्षक एकता गट या 3 पॅनलमध्ये लढत रंगली होती। 21 एप्रिल रोजी पार पडलेल्या मतमोजणीत सहकार लोकसहकार पॅनलने दणदणीत यश मिळवत 13 जागांवर विजय मिळवून एकहाती सत्ता स्थापन केली। चोपडा तालुक्यातील चौगाव परिसरात क्षारयुक्त पाण्याने नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होत आहे। गावातील नागरिकांनी मुतखडा आणि इतर व्याधींनी ग्रासले असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला। तर गावातील पाणी हे शुद्ध आहे, तसेच गावात RO प्लांट आणि इतर चाचणीही नियमित असल्याचे स्पष्टीकरण प्रशासनाने दिले। धोरण गावातील इंदिरा गांधी विद्यालयाच्या मैदानात नुकताच कुस्त्यांचा आखाडा रंगला। यात पुणे येथील महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील व दिल्ली येथील भारत केसरी शमशाद शेख यांच्यातील अटीतटीची कुस्ती बरोबरीने सुटली। दोन्ही मोल्लांना चांदीची गदा आणि 1 लाख रुपये रोख विभागून देण्यात आले। तसेच 62 मोल्लांची रंगतदार कुस्त्या झाल्या। एरोंडोल ते धरणगाव या राज्य महामार्गाच्या दुतर्फा काही वृक्ष कोरडी व निरुपयोगी झालेले आहेत। हे वृक्ष कधीही कोसळू शकतात, यामुळे अपघाताची शक्यताही नाकारता येत नाही। ही वृक्ष काढण्यात यावी अशी मागणी होत आहे। बडगाव तालुक्यातील कोसगाव येथे यशवंत उत्तम मोरे यांची जय बाबाजी भक्त परिवार जळगाव जिल्हा संपर्क प्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली। या प्रसंगी जळगाव जिल्हा सेवक डॉक्टर गणेश आहिरे, संजय मराठे, अरुण थरार, समाधान पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत मोरे यांची निवड करण्यात आली। पारोडा तालुक्यातील 84 ग्रामपंचायतीची सरपंच पदाची सोडत सोमवारी सकाळी 11 वाजता काढण्यात आली। येथील दुसरीची विद्यार्थिनी आरोही निलेश पाटील हिच्या हातून प्रभारी तहसीलदार अनिल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही सोडत काढण्यात आली। धरणगाव तालुक्यातील 75 ग्रामपंचायतीचे सरपंच पदाचे आरक्षण सोडत सोमवारी श्रेयस दीपक शिरसाटे या मुलाच्या हस्ते काढण्यात आले। 39 ग्रामपंचायती महिलांसाठी आरक्षित करण्यात आले। उपविभागीय अधिकारी मनीष गायकवाड, तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी यांच्या उपस्थितीत आरक्षण सोडत काढण्यात आली। एरोंडोल तालुक्यात 52 ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या आरक्षणाची सोडत DDSP महाविद्यालयाच्या इनडोअर स्टेडियम मध्ये तहसीलदार प्रदीप पाटील यांच्या अध्यक्षतेखाली काढण्यात आले। गणेश सोनवणे या मुलाच्या हस्ते आरक्षणाच्या चिठ्ठ्या काढण्यात आल्या। अमळनेर येथील 119 ग्रामपंचायत सरपंच आरक्षण सोडत सोमवारी मोहित नितीन महाजन या बालकाच्या हातून काढण्यात आले। या प्रसंगी प्रांताधिकारी नितीन मुंडावरे, तहसीलदार रुपेश कुमार सुराणा, निवडणूक नायब तहसीलदार प्रशांत दमके, DA धनगर उपस्थित होते। चोपडा तालुक्यातील 79 ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाची आरक्षण सोडत सोमवारी पालिकेच्या शरद चंद्रिका पाटील नाट्यगृहात दुपारी 3 वाजता काढण्यात आली। महिलांचे आरक्षण अमळनेर प्रांताधिकारी नितीन मुंडावरे यांच्या प्रमुख उपस्थितीत काढण्यात आले। जामनेर तालुक्यासाठी 107 ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी आरक्षण निश्चित करण्यासाठी सोमवारी पंचायत समितीच्या सभागृहात उपजिल्हाधिकारी विनय गोसावी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली। तहसीलदार नानासाहेब आगडे यांनी आरक्षणाबाबत माहिती दिली। शालेय विद्यार्थिनी डिंपल पवार हिचे हस्ते चिठ्ठी काढून आरक्षण जाहीर करण्यात आले।